मराठी अमराठी वाद तापण्याची शक्यता। मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन। दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संचालकांवर खुनाचे गुन्हे दाखल करा। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आरोग्य मंत्र्यांची मागणी। प्रशांत कुरटकरच्या जामिनावर आज कोल्हापूर कोर्ट देणार निकाल। जेल की बेल याकडे सर्वांचं लक्ष। बाळू मार्कंड ग्रामसेवक होतानाही दिव्यांग असल्याचं फासवलं, तर मार्कंडचा नवा कारनामा समोर। यंदाच्या मान्सूनमध्ये 103% पाऊस पडणार। स्कायमेटचा दिलासादायक अंदाज। जून ते सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज। राज्यातील उष्णतेची तीव्रता वाढली। अकोला शहरात काल सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडला येलो अलर्ट। आजपासून संपूर्ण देशात वक्फ कायदा लागू। केंद्र सरकारने अधिसूचना केली जारी। सर्वोच्च न्यायालयात नव्या कायद्याविरोधात 12 याचिका दाखल। गुजरातमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस। काँग्रेसची पुढची दिशा ठरणार। राहुल, प्रियंका आणि सोनियांच्या भाषणाकडे लक्ष। अमेरिका चीनवर 104% कर लादणार। आजपासून लागू होणार कर। जगातील व्यापार युद्ध आणखी भडकण्याची भीती। चार दिवसात सोन्याच्या दरात 2400 रुपयांची घसरण। दरात आणखी घसरण होणार की भाव वाढणार याकडे सर्वसामान्यांचं लक्ष।